स्ने न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी ज्यांनी टीआरटीच्या माध्यमातून पोलीस भरती प्रशिक्षणाचं जी काही परीक्षा दिलेली होती, या परीक्षेच्या संदर्भातला जे निकाल आहे तो निकाल अजूनही लागले नाही. त्या संदर्भातील अपडेट आपण थेट पुणेवरून तुम्हाला सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, आपण माझे फॉलोअर्स आहात, आपण वारंवार मला व्हॉट्सअपला मेसेज करता, ग्रुपला मेसेज करता, जे स्ने न्यूज आर्ट ऑफ टीचिंगचे ग्रुप्स आहेत. सर, रिझल्ट कधी लागेल, टीआरटीचा रिझल्ट कधी लागेल? विद्यार्थी मित्रांनो, आज आपला एक विद्यार्थी सोबतच अजून आपला एक फाउंडेशनचा कार्यकर्ता म्हणजे दोन्ही जे आहेत ते कोऑर्डिनेटर आहेत आपले, गुंजन सावसाकडे आणि दिलीप गुडदे. दिलीप हा पुण्यात राहतो आणि गुंजन हा वाडिया कॉलेजला शिकत आहे. त्याला मी क्वीन्स गार्डन पुणे टीआरटी या ठिकाणी पाठवलं. 11:30च्या दरम्यान हे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी गेलेत. त्या ठिकाणी त्यांना विचारलं की परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं नाही. तिथले जे अधिकारी किंवा कर्मचारी आहेत तेही बरोबर उत्तर देत नाही. त्यांना त्याच पद्धतीने सांगितलेलं आहे. ते काय बोलले? ते बोलले की याच्याबद्दल विचारणा करू नका, रिझल्ट तुम्ही चेक करत राहा साईडवरती, जेव्हा लागेल तेव्हा लागेल, त्याबद्दलचं काम सुरू आहे, अशा शब्दात ते बोलले. त्या व्यतिरिक्त ते काहीच बोललेले नाही. ना तारीख सांगितली त्यांनी, ना कधी लागणार आहे त्याची वेळ सांगितली नाही. 10 दिवस, 5 दिवस, 4 दिवस, 2 दिवस असं अजिबात सांगितलेलं नाही. यावरून असं दिसून येते विद्यार्थी मित्रांनो की रिझल्ट बद्दल ते अजूनही गांभीर्यपूर्वक बोलत नाही. त्यांना याबद्दलचं काहीही देणं घेणं नाही. किती विद्यार्थी याची वाट बघत आहे याचंही काही देणं घेणं नाही. हे विद्यार्थ्यांना तर देणं घेणं नाहीच आहे, कारण आपण फक्त व्हॉट्सअपवरून विचारू शकता किंवा मी एखादा व्हिडिओ बनवलो तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. परंतु जे पुण्यात विद्यार्थी आहेत त्या पुण्यात विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्याला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल. कारण जाणीवपूर्वक टीआरटीच्या माध्यमातून जे आदिवासी विद्यार्थी आहेत या आदिवासी विद्यार्थ्यांचे अन्याय केला जात आहे. ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत त्याचे मात्र शासन निर्णय निघत आहेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश पाहिजे त्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांकरिता जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आली. आधीच टीआरटीचे वांदे होऊन आहेत. आधीच टीआरटीच्या माध्यमातून जे काही पूर्व प्रशिक्षण दिलं जातं यासाठी व्हॅलिडिटी नाही म्हणून कितीतरी विद्यार्थी, डॉक्युमेंट नाही म्हणून कितीतरी विद्यार्थ्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागत आहे. आणि वसतिगृहाचं पुन्हा त्यांनी अनिवार्य केलेलं आहे, ज्याची डिमांड नव्हती. परंतु टीआरटीचा रिझल्ट लागला पाहिजे. पोलीस भरती प्रशिक्षणाच्या पोलीस भरतीचे जे 16,000 ज्या जागा निघाल्या आहेत त्याच्या भरतीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट सुद्धा आलेले आहेत आणि हे फायनल रिझल्ट येऊन विद्यार्थी पोलीस सुद्धा झालेत. परंतु प्रशिक्षणाची डेट मात्र अजूनही येत नाही. ना आदिवासी विकास मंत्री याच्यावरती बोलत, ना इतर पदाधिकारी, जे काही संघटना किंवा विविध संघटना आहेत किंवा इतर संघ असतील या माध्यमातून मात्र बिनफालतूच्या गोष्टींवरती डिमांड केली जात असते, जे शासनाला विद्यार्थ्याला त्याची गरज नसते. परंतु विद्यार्थ्याला आज प्रशिक्षणाची गरज आहे, विद्यार्थ्याला आज विद्यावेतनाची गरज आहे, विद्यार्थ्याला आज अभ्यासिकेची गरज आहे, विद्यार्थ्याला आज पुस्तकांची गरज आहे. ज्या टीआरटीच्या माध्यमातून या सर्व गोष्टी विद्यार्थ्याला करता येत होत्या. परंतु अजूनपर्यंत रिझल्ट खोटं सांगितलं जाते, रिझल्ट अजून लावला जात नाही. बाकी इतर संस्थांचा रिझल्ट मात्र लावून विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. परंतु आधीपासूनच घटना लागू होऊन 75-76 वर्ष झाले तरीही आदिवासी विद्यार्थ्यांवरतीच अन्याय होताना दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, तुमच्या गावातील किंवा तुमच्या ग्रामीण भागातील किंवा तुमच्या तालुक्यातील एमएलए असतील, आमदार असतील, त्यांना भेटा, त्यांना याच्याबद्दलची जबाब विचारा की रिझल्ट का लागत नाही, त्यांना निवेदन द्या. नंतर जे पक्षाचे एखादे पदाधिकारी असतील किंवा इतर पक्षांचे पदाधिकारी असतील, जे शासनातील पक्ष असेल किंवा इतर विरोधक मधला पक्ष असेल, त्यांना सुद्धा पकडा, त्यांना सुद्धा त्याबद्दलची जबाब विचारायला लावा आणि अधिकाऱ्यांना सुद्धा भेटा. जे पुण्यात विद्यार्थी आहे, जे पुण्याच्या जवळ विद्यार्थी आहेत, नगरचे विद्यार्थी असतील किंवा पालघर रायगडचे विद्यार्थी असतील, त्यांनी सुद्धा या ठिकाणी भेट द्या. ज्या माध्यमातून एकत्र जर येऊन आपण काम केलं तर नक्कीच लवकर रिझल्ट लागेल. विद्यार्थी मित्रांनो, भरती तशी तर गेलीच आहे, आता पुढील भरती तरी आपल्याला न्याय मिळेल किंवा या रिझल्ट जर मिळेल तर लागेल तर न्याय मिळेल. अन्यथा आपल्याकडे आजही दुर्लक्षित होताना दिसत आहे, जे की आपण न्याय कोणाकडे मागणार हा प्रश्न आपल्या पुढे पडला आहे. त्यामुळं जे पदाधिकारी आहेत त्यांना घेऊन आपल्याला काम करणं गरजेचं आहे. अन्यथा आपल्याला याचा अजूनही न्याय मिळणार नाही, रिझल्ट लागणार नाही. कारण याबद्दल आजचं जे अपडेट सांगितलं तुम्हाला की ते उडवाउडवीची उत्तर देत आहे, म्हणजे आजही अपडेट नाही, कारण तारीखही मिळाली नाही.
आणि ते त्यांनी सांगितले नाही किती दिवसात लागत आहे. म्हणून जे आपले फॉलोअर्स आहेत, तुम्ही जे वारंवार विचार न करता सर रिझल्ट कधी लागेल, रिझल्ट कधी लागेल, मी सकाळीच ग्रुपला मेसेज टाकला की उद्या आपला एक विद्यार्थी जाणार आहे, म्हणजे कालच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि आज तो विद्यार्थी गेलेला होता, दुपारीच गेला. पण मी थोडा काही बिझी असल्यामुळे मी व्हिडिओ टाकलेला नव्हता. आता तो व्हिडिओ बनवतोय आणि तुमच्यासाठी हा शेअर केलेला आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला अपडेट मिळेल. तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटते, काय भूमिका घेतली पाहिजे, तुमच्या मतानं सांगा की तुमचा रिझल्ट कधी डिक्लेअर केला जातील, यांच्या माध्यमातून केला जाईल, यासाठी काय आपल्याला उपाययोजना करता येईल हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.